निर्बंध साजरा केला। मवियापेक्षा इंडिया आघाडीची बैठक सद्यस्थितीत होणं महत्त्वाचं, उद्धव ठाकरेंचं मत। लोकसभा निवडणुकीनंतर एकही इंडिया आघाडीची बैठक झाली नसल्यानं बैठकीची मागणी। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकात सरकारचा अडथळा, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात सरकार अडथळे निर्माण करते, पत्रकारांशी चर्चा करताना ठाकरेंचा मोठा दावा। सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत पुढील सुनावणी आता ऑगस्टमध्ये होणार। मनपा निवडणुकीत शिंदेंना पक्ष चिन्हाचं नाव वापरण्यापासून रोखा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची कोर्टात विनंती। शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा विषय 2 वर्षांपासून प्रलंबित, आता हा विषय संपवायचा आहे, सुप्रीम कोर्टाकडून आजच्या सुनावणी दरम्यान स्पष्ट। राज ठाकरे यांच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे लेखी तक्रार, वरळीतल्या विजय मेळाव्यात प्रक्षोभक भाषण केल्याचा 3 वकिलांचा आरोप। आरएसएसच्या बैठकीत बामसेफ आणि संभाजी ब्रिगेड यांना संपवण्याचा कट, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचा संघावर गंभीर आरोप। गायकवाड हल्ल्या प्रकरणावर सखोल चौकशीसह मुख्यमंत्र्यांनी निवेदन करावं, वडेट्टीवारांची मागणी। तर गायकवाडांवरील हल्ला करणाऱ्या आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाईल, मुख्यमंत्र्यांचं उत्तर। प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा रोहित पवारांकडून निषेध, काळा शर्ट परिधान करून हाती पोस्टर घेऊन रोहित पवार विधान भवनात। संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचं प्रकरणी आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल। आरोपींविरोधात दखलपत्र गुन्हा हा जामीनपात्र असल्यानं कोणालाही अटक नाही, अक्कलकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांची माहिती। प्रवीण गायकवाडांवरील हल्लेखोर दीपक काटेवर सर्व जामीनपात्र गुन्हे, स्वेच्छापूर्वक दुखापत करणं, बेकायदेशीर गर्दी जमवणं हे गुन्हे दाखल। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांवर शाईफेक केल्याप्रकरणी मराठा समाजाची बैठक, मराठा समाजाच्या वतीनं सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांना निवेदन। धाराशिवमध्ये पुरोगामी संघटना आक्रमक, प्रवीण गायकवाडांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला, हल्लेखोरावर कठोर कारवाईची मागणी। सरकारच्या करवाढी विरोधात HR हॉटेल संघटनांकडून बंद, उत्पादन शुल्कात 60% वाढीला हॉटेल संघटनांचा विरोध। HR हॉटेल संघटनांच्या बंदमुळे राज्यभर ड्रायडे, राज्यातले 20,000 बार परमिट रूम आज बंद, महाराष्ट्रात 1.5 लाख कोटींचा हॉटेल आणि तत्सम उद्योग। राज्य सरकारच्या उत्पादन शुल्क वाढ धोरणाविरोधात नवी मुंबईतील रेस्टॉरंट आणि बार मालकांचं आंदोलन, 700 पेक्षा अधिक बार आज बंद। अकोल्यात बार मालकांचा सरकार विरोधात मोर्चा, राज्य सरकारनं परमिट बारवर 10% अधिक लावलेला कर आणि दारूवर उत्पादन शुल्क वाढवल्याविरोधात मोर्चा। गोंदिया जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा, राज्य सरकारनं दारूवरील व्हॅट करात केलेल्या वाढीविरोधात आंदोलन। महाराष्ट्रात 12 महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती, रिक्त असलेल्या जागांवर 12 नवीन IAS अधिकाऱ्यांची नेमणूक। बीड वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 10 ऑगस्टला मतदान, यशस्वी आणि प्रीतम मुंडे या दोघांचाही अर्ज वैध, निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून देखील एक अर्ज। अजित पवारांनी हिंजवडीचा दौरा केल्यानंतर जिल्हा प्रशासन ऍक्टिव्ह मोडमध्ये, जिल्हाधिकाऱ्यांनी पिंपरी चिंचवड पालिका आयुक्तांसह घेतली बैठक। नांदेडमध्ये पदाधिकारी निवडीवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये उघड बेबनाव, दक्षिण जिल्हाध्यक्ष निवडीबाबत दोघांच्या सहमतानं निर्णय घ्यायचे ठरले होते, पण सहमती न घेता निर्णय घेतल्यानं भास्करराव खतगावकरांची चिखलीकरांबाबत नाराजी। अजित पवार आणि धनंजय मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त परळीत कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी, बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो। मंत्री भरत गोगावलेंना रायगडमध्ये मोठा धक्का, शिंदेंच्या शिवसेनेचे राज्य प्रवक्ते राजीव साबळे 2 ऑगस्टला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश। पालकमंत्री नसल्यानं रायगडचा विकास ठप्प, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंचं वक्तव्य, अधिवेशन संपल्यानंतर पालकमंत्री पदाबाबत निर्णय होणं अपेक्षित, थोरवेंचं मत। जगद्गुरू शंकराचार्य अविमुक्तेश्वर नंद यांनी गिरवले मराठीचे धडे, शंकराचार्यांनी मराठी शिकायला केली सुरुवात।
अकोल्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कार्यालयात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांचा ठिय्या। मूर्तिजापूरच्या जीवन प्राधिकरण कार्यालयातील कंत्राटी कॉम्प्युटर ऑपरेटर महिलेला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची देशमुखांची मागणी। मूर्तिजापूरमधील महिलेला शरीर सुखाची मागणी केल्याच्या प्रकरणी लक्षवेधीसाठी मागणी केली होती, मात्र लक्षवेधी मांडू न देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मॅनेज। ठाकरे सेनेचे आमदार नितीन देशमुखांचा गंभीर आरोप। कृषी केंद्र चालकांकडून होणारी शेतकऱ्यांची लूट थांबवा, कंपनीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करा, शेतकऱ्यांसाठी नाना पटोले आक्रमक। मालेगावात किरीट सोमय्या यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन, बांगलादेशी रोहिंग्या आणि जन्मदाखला घोटाळ्या प्रकरणात निर्दोष मुस्लिमांच्या सुटकेसाठी आंदोलन। पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन 2 दिवसांसाठी स्थगित, निकाल आल्यानंतर बऱ्याच निकालात घोळ, पुन्हा परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी। बच्चू कडूंच्या सातबारा कोरा यात्रेचा आज 8वा दिवस, समारोपीय पदयात्रेत हजारो शेतकऱ्यांची गर्दी। शक्तीपीठ महामार्ग आमच्या भागातून व्हावा यासाठी शेतकऱ्यांची पदयात्रा, चंदगडचे आमदार शिवाजी पाटलांच्या नेतृत्वात गडिंग्लजमध्ये पदयात्रेचं आयोजन। पुणे महानगरपालिकेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून गाजर आणि रताळ आंदोलन, पुणे महानगरपालिकेतील 32 नवसमाविष्ट गावांवरील दंडात्मक करवाढीचा निषेध। नाशिकमध्ये आदिवासी विकास भवनाच्या समोर मागील 6 दिवसांपासून रोजंदारी कर्मचाऱ्यांचं बिऱ्हाड धरणं आंदोलन, बाह्यस्त्रोत पदभरती प्रक्रिया रद्द करण्याची प्रमुख मागणी। शेतकऱ्यांसाठी खांद्यावर नांगर घेऊन मंत्रालयापर्यंत जाणाऱ्या शेतकऱ्याची प्रकृती खालावली, सहदेव होनाळे ठाण्यातील जिल्हा रुग्णालयात दाखल। उद्योगपतींचं कर्ज माफ होतं, मग शेतकऱ्यांचं का नाही, यवतमाळमधील शेतकऱ्यांचा सरकारला सवाल। जळगावच्या धरणगावमध्ये पाणी पुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा ठाकरे सेनेचा आरोप, भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी यासाठी ढोल बजाव आंदोलन। कोकण विदर्भात अतिवृष्टीचा इशारा, पुणे सातारा घाटमाथ्यावर देखील पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। नाशिकच्या बागलाण तालुक्यात मुसळधार पाऊस, लहान मोठे प्रकल्प ओसंडून, नरकोळ लघु मध्यम प्रकल्प तुडुंब। अमरावतीच्या चिखलदऱ्यात विकेंडला 1 लाखाहून अधिक पर्यटकांची भेट, मोठ्या प्रमाणात पर्यटक आल्यानं काल जवळपास 10 किलोमीटरपर्यंत रांग। परभणी जिल्ह्यात खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता, 80% पेरण्या केलेली पिकं वाळू लागली तर 20% पेरण्या केव्हा करायच्या, शेतकऱ्यांसमोर प्रश्नचिन्ह। धाराशिव जिल्ह्यात पावसाची दडी, शेतकऱ्यांवर पशुधन विकण्याची वेळ, खरीपाची केली पेरणी मात्र शेतीमधील मशागतीच्या कामाला पैसे नाहीत, अशातच पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यावर दुहेरी संकट। 1 जूनपासून शासनाकडून मासेमारीवर बंदी, मात्र तरीही दापोलीच्या हरणे येथील समुद्रात बंदी असताना मासेमारी सुरूच। रेल्वेच्या प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही बसवले जाणार, गर्दीत वाद होणं, महिला प्रवाशांच्या बाबतीत गैरप्रकार घडणं, अशा घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय। मध्य रेल्वेकडून किमान 14 तासांचा मेगा ब्लॉक घ्यावा, सॅटिस 2चं काम पूर्ण करण्यासाठी ठाणे पालिकेची रेल्वे प्रशासनाकडे मागणी, डिसेंबर 2025 पर्यंत प्रकल्पाचं काम पूर्ण करण्याचा निर्धार। महिनाभरात समृद्धी महामार्गावरून 11 लाख वाहनांचा नागपूर ते मुंबई प्रवास, टोलच्या माध्यमातून MSRDCला 90 कोटींचं उत्पन्न। म्हाडाच्या कोकण मंडळाकडून ठाणे शहर आणि पालघर जिल्ह्यात तब्बल 5285 घरांच्या विक्रीसाठी बंपर लॉटरी जाहीर, आजपासून अर्ज भरता येणार। 11वीची दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी 17 जुलैला, दुसऱ्या फेरीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत कालपर्यंत 1,38,101 विद्यार्थ्यांची नोंदणी। भाज्या कडाडल्या, लसणाची फोडणीही 300 रुपयांनी महागली, वाटाणा 240, गवार फरसबीत 200 रुपये किलोवर। खोबरेल तेलाच्या किमतीत 3 पटीनं वाढ, कडक उन्हामुळे आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे गेल्या 2 वर्षांपासून नारळाच्या उत्पादनात 40% घट। पुण्यात गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता रद्द, अन्न आणि औषध प्रशासनाकडून प्रसिद्ध गुडलक कॅफेला दणका।
तात्पुरता परवाना रद्द, मात्र त्रुटींची पूर्तता होईपर्यंत तसंच रिनोव्हेशन आणि दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं कॅफे बंद करण्यात आला. एफडीएच्या कारवाईनंतर गुडलक कॅफेकडून हा दावा करण्यात आला. नामसाधर्म्यामुळे एका तरुणाची परदेशातली नोकरी धोक्यात. अहिल्यानगरमध्ये आकाश पवारवर बलात्काराचा गुन्हा. सुनील पवार नावाचे 2 व्यक्ती असल्यानं गोंधळ. संभाजीनगरच्या आकाश पवारला मिळेना पोलीस व्हेरिफिकेशन. मानाच्या बातमीचा इम्पॅक्ट. आकाश पवारला पुढील 24 तासात पोलीस व्हेरिफिकेशन देण्याची सूचना. नावात साधर्म्य असल्यानं आकाशला पोलीस तात्काळ मिळालेला पासपोर्ट व्हेरिफिकेशन करू देत नव्हते. मद्यधुंद मुख्याध्यापक शाळेच्या वर्गातच झोपला. जालना जिल्ह्यातील टाकळी गावातील घटनेनं संताप. मुख्याध्यापकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बुलढाण्याच्या गाभणे हॉस्पिटलमध्ये मद्यधुंद मनसे जिल्हाध्यक्षांचा राडा. आयसीयूमध्ये मध्यरात्री प्रवेश न दिल्यानं ज्युनियर डॉक्टरला मारहाण. एबीपी माझाचा इम्पॅक्ट. श्रीमंतराजे यशवंतराव होळकर योजनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या शाळा आणि वसतिगृहांची पथकाकडून पाहणी. अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवला जाणार. शहापूरमधील चर्चेत असलेली शाळा उद्यापासून सुरू होणार. शाळा प्रशासनानं पालकांच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर निर्णय. बस आगारातच विद्यार्थ्यांनी भरवली शाळा. वर्ध्याच्या तळेगाव बस आगारातला प्रकार. अनेक दिवसांपासून या बस गावात येत नसल्यानं विद्यार्थ्यांनी हा सगळा निर्णय घेतला होता. धाराशिवमध्ये शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी ढोकी गाव बंद. वारंवार निवेदन देऊनही कारवाई होत नसल्यानं गावकऱ्यांचं आंदोलन. गडचिरोलीच्या अहेरीत नागरिकांचा पेरकाबट्टी गावाजवळच्या नाल्यावरून धोकादायक प्रवास. पहिल्या पावसात जोड रस्ता वाहून गेल्यानं नागरिकांची कसरत. पालघर बोईसर बस आगारात बसचा अपघात. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं भरधाव बस आगाराच्या संरक्षण भिंतीला धडकली. तळेगाव चाकण मार्गावर खालुब्रे चौकात मोटरसायकलचा भीषण अपघात. मोटरसायकलवर मागे बसलेला कंटेनर खाली आल्यानं एकाचा जागीच मृत्यू. नांदेडमध्ये दुचाकी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बस उलटली. अपघातात 3 प्रवासी जखमी. नाशिक शहरात सोनसाखळी चोरणाऱ्या संशयिताला अटक. अंबड पोलिसांची कारवाई. आरोपीकडून 2,09,000चा मुद्देमाल जप्त. दिल्लीत भाजप सरकारची मंत्र्यांवर उधळपट्टी. मुख्यमंत्री मंत्र्यांना ₹1,25,00,000 रुपये किमतीचा मोबाईल घेता येणार. फोन खराब होऊन किमतीच्या 50% खर्च झाल्यास नवा फोन घेता येणार. राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडणार. क्रीडा मंत्री मनसुख मांडवी यांची माहिती. तर पाकिस्तानी खेळाडूंना बहुपक्षीय क्रीडा स्पर्धांसाठी भारतात येण्यापासून रोखलं जाणार नाही, सरकारची भूमिका. खासदार प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रांची ईडीकडून पुन्हा चौकशी. कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी. बिहारच्या मतदार याद्यांमध्ये शेकडो बेकायदा परदेशी नागरिक. निवडणूक आयोगातल्या सूत्रांची इंग्रजी दैनिकाला माहिती. बिहारच्या मतदार याद्यांमध्ये कित्येक बेकायदा परदेशी नागरिकांकडे डोमिसाईल सर्टिफिकेट. बेकायदा परदेशी नागरिकांकडे खोटं आधार रेशन कार्ड असल्याची सूत्रांची माहिती. बिहारप्रमाणे पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचा सखोल आढावा केला जाणार. अनेक विरोधी पक्षांचा आढावा प्रक्रियेला विरोध. सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल. उत्तर प्रदेशात वादळी पावसाचा तडाखा. गेल्या 24 तासात मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या घटनांमध्ये 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू. उत्तरेत 11 जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात. आज पहिला श्रावणी सोमवार असल्यानं ज्योतिर्लिंगासह शंकराच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी. महागाईनं गाठला 6 वर्षातला नीचांकी स्तर. अन्नधान्याच्या किमतीतील वाढ मंदावल्यानं महागाई नरमली. सलग 5व्या महिन्यात